मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर राजनने नयनताराला त्याच्या आपल्या बायकोची आणि मुलीची ओळख पटवून दिलेली असते आणि हे जेव्हा समजतं तेव्हा नयनताराला सुद्धा फार मोठा धक्का बसतो. कारण आतापर्यंत गौरी ही नयनताराकडे एक मेड म्हणून राहत होती आणि आज ती राजनची बायको आहे, कमळीची खरी आई आहे. ह्या गोष्टी जेव्हा तिला समजतात तेव्हा तिला धक्का बसलेला असतो. हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की इथे प्रिन्सिपल सर CCTV फुटेज चेक करत असतात. कमळीवर आरोप केलेले असतात आणि त्यामुळे ऋषी सगळ्यात पुढे होतो आणि कमळीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तो आता इथे करत असतो. आता प्रिन्सिपल म्हणत असतात, जर बारकाईनं निरीक्षण केलं तर व्यवस्थित ह्यामध्ये सगळं क्लिअर दिसतंय. म्हणजे बघा ना, ह्या CCTV फुटेजमध्ये असं दिसतंय की हा जो काही चोर आहे तो सावसूतपणाने आलाय. म्हणजे त्याला बरोबर माहिती होतं केबिनमध्ये कुठे बॉक्स ठेवलाय, कुठे पैसे ठेवलेले आहेत. आता ऋषीने CCTV फुटेज पाहिल्यानंतर इकडे त्याला तो बॉक्स सापडतो. त्या बॉक्समध्ये काहीही पैसे नसतात. तेव्हा ऋषी आता विचार करतो ही व्यक्ती कोण असेल आणि कोण आहे हे समजल्यानंतर आता ऋषी मात्र चांगलाच धडा इकडे शिकवत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आता राजन हा मंदिरामध्ये निघालेला असतो. आज इकडे निंगीचा वाढदिवस असतो आणि निंगी त्याचबरोबर कमळी ह्या दोघी जणी आता इकडे मंदिरामध्ये निघालेल्या असतात. त्याच वेळेला आपण एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची पाहतो की इकडे आता जी काही आपली गौरी आहे ती गौरी सुद्धा मंदिरामध्ये निघते. गौरीने अनावधानाने का होईना आपण नयनताराला असं सांगितलेलं असतं की आज इकडे जी निंगी आहे त्या निंगीचा वाढदिवस आहे ही गोष्ट सांगितलेली असते आणि त्याचमुळे आता इकडे तिच्यावर थोडासा संशय सगळ्यांना येऊ लागलेला असतो. निंगीचा वाढदिवस असल्या कारणाने कमळी आणि निंगी रामाच्या मंदिरामध्ये येतात. आज रामनवमी आहे आणि त्यामुळे दोघी जण येऊन दर्शन घेत असतात. तिथेच आता राजन सुद्धा आलेला असतो आणि गौरी सुद्धा आलेली असते. जेव्हा दर्शन होतं, छान तीर्थप्रसाद भेटतो आणि त्यानंतर गौरी ही सगळ्यांना प्रसाद वाटत असते. कारण देवाकडे प्रार्थना केलेली असते की माझ्या कमळीच्या आयुष्यामध्ये कोणतंही विघ्न येऊ देऊ नकोस, तिला सुखात ठेव. आता प्रसाद वाटत असताना गौरी म्हणत असते, हा घ्या प्रसाद. समोर राजन हात पुढे करतो. नजर वर करून पाहतो तर समोर त्याला गौरी दिसते. आता रामाच्या साक्षीने इकडे रामनवमीच्या मुहूर्तावरच राजनचा हात गौरीसमोर असतो आणि तेव्हा दोघेही जण एकमेकांसमोर असतात. राजनला हे सगळं पाहिल्यानंतर फार मोठा धक्का बसतो की गौरी मला इथे हॉस्पिटलमध्ये लेटर लिहून कुठे गेली होती आणि आज ती इथे माझ्यासमोर उभी आहे. ही गोष्ट त्याच्यासाठी खूपच मोठी धक्कादायक असते. तो तिच्याकडे पाहत असताना आता इकडे तो म्हणतो, गौरी माझी गौरी तू हॉस्पिटलमध्ये होती, तू मुंबई शहरामध्ये आहेस का, असा प्रश्न त्याने विचारलेला असतो आणि त्यानंतर ती त्याच्या हाताला धरते आणि बाजूला घेऊन जाते. आता बाजूला घेऊन गेल्यानंतर ती म्हणत असते, हो मी जिवंतच आहे, मी कुठेही गेली नाही, मी ह्या मुंबई शहरातच आहे आणि माझी कमळी तुमच्या घरात आलेली आहे. काय कमळी तुझी मुलगी, म्हणजे कमळी आपली मुलगी खरंच? हो कमळी आपलीच मुलगी आहे. मग तू अशी पळून का गेलीस हॉस्पिटलमधून? त्यावर ती म्हणत असते, काही गुंड माझा पाठलाग करत होते. हे बघा तुम्हाला मी राजन खोटं सांगणार नाही, पण कामिनी आणि त्याचबरोबर इथे तिचे ते काही मनसुबे इथे मला जगू देणार नाही आहेत आणि म्हणून मी तुम्हा सर्वांसमोर येत नाही. कमळीच आपली मुलगी आहे आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिला आपल्या मुलीला आणि मला मारायचं आहे. त्यामुळे मी इथे इथे आपल्या घरी येऊ शकत नाही, तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकत नाही. अगं असं काय करतेस गौरी, मी आहे ना, आई आहे, तुला कोणी काही करणार नाही आहे. पण तू राहतेस कुठे आणि ह्या मुंबईसारख्या शहरामध्ये कुठे राहतेस सांग ना? त्यावरती म्हणत असते, आपल्या ऋषीबाबाच्या आणि नयनतारा मॅडमच्या घरी राहते. काय तू नयनताराच्या घरी राहतेस, तिथे तू कशी पोहोचलीस? तेव्हा ती सांगत असते, खरं तर इथे त्यांची आणि माझी भेट खूप पूर्वीच झाली. जेव्हा मी मुंबई शहरात आले त्याच वेळेस त्यांची आणि माझी भेट झाली आणि त्यानंतर मी त्यांच्या घरी मेड म्हणूनच काम करते. आता राजनला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. राजन म्हणतो, म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. जेव्हा जेव्हा मी नयनताराच्या घरी यायचो, जेव्हा जेव्हा मी तिथलं जेवायचो, तेव्हा ते जेवण तू बनवायचीस? तेव्हा ती म्हणायची, हो. अगं पण तू माझी बायको आहेस, तू मेड म्हणून तिच्या घरी काम करतेस?
काम कोणतंही लहान मोठं नसतं. आज मला तिथे राहण्याची फार गरज आहे आणि म्हणून मी तिथे राहते. माझ्या कमळीवर लक्ष ठेवता येते. माझ्या कमळीच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही ह्या गोष्टीची मला खबर लागते. तेच माझ्यासाठी पुरं आहे. अगं पण आपलं एवढं मोठं घर असताना तू माझ्या आयुष्यात येणार नाही. मी तुमच्या आयुष्यात नाही येऊ शकत पुन्हा. आणि जर तिथे परत आले तर नक्कीच काहीतरी ती कामिनी आणि रागिनी नक्कीच काहीतरी करू शकतील. त्यावर आता इकडे तुम्ही माझं सुद्धा ऐका. काही जरी झालं ना तरी आपलं हे बोलणं आणि कमळीच आपली मोठी मुलगी आहे, आपल्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक आहे, ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच ठेवा. मी म्हणते ते तुम्ही ऐकून घ्या. काही जरी झालं तरी ही गोष्ट बाहेर येता कामा नये. आता तिला घरी जायचं असतं तेव्हा राजन म्हणत असतो, नाही आता तू माझी अमानत आहेस, मग माझी अमानत मी आता नयनताराकडे सोपवतो. असं म्हणून दोघेही जण आता घरी येतात. जेव्हा नयनतारा ह्या दोघांना एकत्र पाहते तेव्हा नयनतारा म्हणत असते, राजन तू इथे? असं कसं? तेव्हा राजन म्हणत असतो, हो मी इथे. आणि त्याने इथे आता गौरीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. त्याच वेळेला आता इकडे नयनतारा म्हणत असते, पण ह्या मावशी साधना मावशी तुला कुठे भेटल्या? त्यावर राजन म्हणत असतो, एक मिनिट, ही साधना मावशी नाहीये. मग? ही माझी बायको गौरी आहे. काय? असं म्हटल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो, हो तू जे काही आत्ता ऐकलंयस ना ते अगदी बरोबर आहे. ही माझी बायको गौरी आहे आणि हिचं आणि माझं गावाकडेच लग्न झालं होतं आणि काही कारणास्तव आम्ही वेगळे झालोत. असं म्हणून झालेला भूतकाळ पुन्हा एकदा राजन आता नयनतारासमोर ठेवतो. नयनताराला फार वाईट वाटतं. नयनतारा म्हणते, राजन मला माफ कर. मी ह्यांना ओळखू नाही शकले. मी ह्यांना मेडसारखं वागून घेतलं. मी ह्या सगळ्या यांच्यासोबत ह्या सगळ्या अशा गोष्टी करायला नको होत्या. असं इथे आता ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता राजन म्हणत असतो, नाही तुझी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही चूक नाहीये. हे बघ तू काळजी करू नकोस. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त चूक आहे ती म्हणजे माझी. कारण त्यावेळेला मी ह्यांना इकडे सोडून सोडून दिलं आणि त्यानंतर मी ह्यांना माफ करायला हवं होतं किंवा मी ह्यांचा शोध तेव्हाच घ्यायला हवं होता. पण मी असं अजिबातच केलं नाही. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच इकडे तो म्हणत असतो, पण मी आत्तासुद्धा मी तुला एक रिक्वेस्ट करतोय. कसली आणि कोणती रिक्वेस्ट करतोय? असं बोलल्यानंतर आता राजन म्हणत असतो, काही जरी झालं तरीसुद्धा गौरीला येणारे पुढील काही दिवस तुझ्याकडेच ठेव. त्यावर नयनतारा म्हणत असते, अरे ही रिक्वेस्ट कसली करतोयस? कारण मी आता तिला घरी घेऊन जाऊ शकत नाही. त्यावर ती म्हणत असते, इट्स ओके राजन, हे तिचंच घर आहे, तू काळजी करू नको. साधना मावशीसारखी प्रेमळ. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगायची, कमळीसुद्धा आम्हा दोघांचीच मुलगी आहे. काय? कमळी तुमची दोघांची मुलगी आहे? खरंच साधना मावशी, तुमच्या संस्कारात कमळी वाढली. खरंच तिच्यामध्ये तुमचे संस्कार दिसून येतात असं म्हणत असते. त्यावर राजन आता इकडे नयनताराला रिक्वेस्ट करतो आणि त्यानंतर आता गौरी ही नयनताराकडेच राहणार असते. आता तो तिला बाय करून निघून जातो. तेव्हा नयनतारा आणि त्याचबरोबर गौरी ह्या दोघी जणी बराच वेळ गप्पा मारत असतात आणि त्यानंतर नयनतारा म्हणत असते, खरंच साधना मावशी म्हणजे गौरीताई, जर माझ्याकडून काही चुकलं असेल, काही गोष्टी इथे मी चुकून काहीतरी हे झाले असतील तर प्लीज मला माफ करा. असं इकडे आता ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, नाही तुम्ही माझी माफी का आणि कशामुळे मागताय? हे बघा तुमची यामध्ये काही चूक नाही आहे. उलट तुम्हाला मी सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापाशी लपून ठेवल्यात. उलट तुम्ही मला आधार दिलाय आणि तुमच्या आधारामुळेच मी आज इथे आहे. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा कमळी.